तुमचा विश्वास, आमची बातमी। साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे। तरुण आणि विवाहित तरुणीचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे। बुवाबाजीच्या नादातून दोघांचा बळी गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शिरपूरनंतर साक्रीमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे 24 तासातच 4 जणांचा बळी गेल्यामुळे धुळे जिल्हा हादरलाय। या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी भोंदू भगत योगेश खैरनारला ताब्यात घेत गजाआड केलाय। जयश्री रजनीकांत काकुसते वय वर्ष 25 कासारे आणि अक्षय सोनवणे वय वर्ष 28 राहणार भाडणे, दोघेही राहणार तालुका साक्री जिल्हा धुळे असं मृत पावलेल्या तरुण आणि विवाहित तरुणीचं नाव आहे। दरम्यान भोंदू भगत योगेश खैरनार याच्या मठामध्ये झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याची चर्चा तालुक्यामध्ये रंगली आहे। सकाळच्या सुमारास वर्धाणे टेंभे फाट्याजवळ जयश्री काकुसतेच्या अंगावर दुचाकी पडल्याच्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला, तर अक्षय सोनवणे याचा मृतदेह उभरांडी जैताणे शिवारातील गोशाळेच्या मठाजवळ पुरल्याचं उघड झालं। पोलिसांनी तात्काळ दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलेत। घटनेची माहिती मिळताच दोन्ही ठिकाणच्या मृतदेहाजवळ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी निजामपूर पोलिसांसह फॉरेन्सिक लॅब, श्वान पथक, LCB आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचत तपासाला सुरुवात केली। अखेर भोंदूबाबाचा रुमाल तरुण विवाहितेच्या मृतदेहाजवळ आढळून आल्यामुळे पोलिसांनी तात्काळ भोंदूबाबाला ताब्यात घेत तपासाची सुरुवात केली। या प्रकरणाचा अधिक तपास निजामपूर पोलीस करतायत। एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेला दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। बुवाबाजीच्या नादातून हत्याकांड झालं की हत्याकांडाचं नेमकं कारण काय याचा तपास निजामपूर पोलीस करतायत। मात्र 24 तासातच 4 हत्याकांड झाल्यामुळे धुळे जिल्हा पूर्णपणे हादरलाय। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।